मॉर्निंग मित्रांनो, गुड तुमचं स्वागत आहे आमच्या मॉर्निंग. YouTube चॅनलमध्ये. येस. हां, आणि आज आहे आज आहे सुट्टीचा सुट्टीचा दिवस दिवस. आणि आम्ही बऱ्याच गोष्टी करणार आहोत. काय जेणेकरून करणार आहोत? जेणेकरून म्हणजे ॲक्चुअली पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत. आम्हाला जायचं आहे मंदिरमध्ये आणि या आठवड्यामध्ये आमच्या घरामध्ये लग्न आहे. तर आम्हाला त्याची पण तयारी करायची आहे. ह्याचं काही आउटफिट डिसाईड नाही झालेत. माझे थोडेफार झालेत. मला गेट रेडी विथ मीचा पण व्हिडिओ करायचा आहे. तर खूप गोष्टी करायच्या आहेत. सो स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ. ॲक्चुअली आता मी पुढे बोलू हां. का तुझंच फक्त नाही, नाही. बोलायचं आहे? मी पण आहे या व्हिडिओमध्ये. ॲक्चुअली का आज जरा सुट्टी होती, म्हणून आम्ही काल रात्रभर जरा मूव्ही बघत बसलो, तर आम्हाला झोपायला थोडा खूप लेट झाला. आणि आता आम्ही थोडा नाश्ता करून घेतोय. नाश्त्यासाठी मॅडमनी खूप छान पोहे पोहे केलेले. बनवलेत. पहिल्यांदा खूप छान टोमॅटो वगैरे टाकले त्यामध्ये. मला अजिबात आवडत नाही जे मला टोमॅटो. आवडतात टोमॅटो खाल्लेले. आम्हाला कमेंटमध्ये सांगा टोमॅटो पोह्यांमध्ये कोणाला आवडतात. मला नाही आवडत. ठीक आहे, बघूया ना. आण आण काहीतरी नाश्ता दे मला, चल बस. सांग मला पोहे कसे झालेत. तुझ्या हातच्या पोह्यांना नाटक करू नकोस. खरं सांग. नाही, तुझ्या हातच्या पोहे मला खूप आवडतात. हा. टमाटा टाकलेला कुठे गेला तो? टोमॅटो थोडेसे असे हम्म, आकसले. सुपर्ब. थँक्यू. हाय मित्रांनो, हिचा गेट रेडी विथ मी व्हिडिओ चालू आहे आणि हिने एवढा घरामध्ये पसारा केला ना, तुला मी दाखवतो कुठं काय पसारा केला ते. थांबा. पण हे मला महाग मिळालेलं म्हणजे 650-700च्या हे बघा, हे बघा. पण आय थिंक क्वालिटीसाठी एवढे मी दिले कारण हे खूप छान आहे म्हणजे टिकलं. मी कधी घेतलेलं हिने बघा पसारा आणि केवढा माझ्या केला घरात second, बघा. वटपौर्णिमेला मी घेतलेलं. हे काय काय एवढा पसारा केलास तू येशू? हा सगळा आवरणार कोण? मी हा सगळा पसारा काय ती आवडणार नाही, मलाच करावं लागणार. हिचा काय संपणार ना, व्हिडिओ खूप ताणणार आहे मोठा. हाय, तर आता आम्ही आलो तिथं मंदिरामध्ये, जे शिव शिवकालीन मंदिर आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे. शिव हा मंदिर आहे असं. पांडवकालीन शिव मंदिर आहे इथे. आणि ह्याच्या जवळपासच खूप सुंदरपैकी तलाव आहे. तलाव पण आणि शिवस्मारक आहे. तर जाऊया पण तिथे भेटूया. तर वीकेंड असल्यावर ही आमची एकदम गो टू प्लेस. म्हणजे इथे गेल्यावर आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं आणि हा मागचा तलाव, ज्यामध्ये छान सुंदर कमळ उमललेले असतात आणि मध्ये आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. तर तुम्ही बघू शकता इथे आपण असं जाऊ येऊ शकतो. आत्ता उजेड कमी झाल्यामुळे थोडा आम्हाला उशीर झालेला जायला, त्यामुळे थोडं फुटेजमध्ये, लाईटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. सो फायनली आम्ही करतोय पाणीपुरी चॅलेंज. आम्ही घेतलेल्या आहेत टोटल 10 10 पुऱ्या पुऱ्या. प्लेटमध्ये. तुझ्याकडे पण 10च आहेत ना? 10 आहे ना, हे 2 4 5 6 7 8 हां. 9 10. ओके. ओके. तुझ्याकडे आणि पण 10 आहेत. फक्त आम्ही तिखट पाणी ठेवलंय आणि आम्ही सध्या कडधान्य खात नाही आहोत रात्रीची. म्हणून आम्ही बटाटा उकडून घेतलाय आणि ही बुंदी आहे. तुम्ही बुंदी ह्याच्यावरती टाका. ओके. आता आम्ही पहिला प्रथम काय करणार, आम्ही फक्त हे 10 पुऱ्या पहिला आम्ही फिल करून घेणार आहेत. जे रगडा म्हणजे आमचा ते बटाट्याने. बटाटा आणि बुंदीनी आम्ही फक्त फिल करून घेतो, मग पुढे कंटिन्यू करणार आम्ही. येस. ओके, मग आमची स्पर्धा स्टार्ट होणार आहे. बघूया आज कोण जिंकतो आणि कोण हारतोय. मला तर वाटतं ओके. तूच जिंकशील. ऑब्व्हियसली मी जिंकणार. माझा तोंड खूप मोठा म्हणजे असं जास्त मोठा आहे. पण सांगू नाही शकत मी पाणीपुरी हा, पण ही जरा जास्तच आवडते हिला. ओके, स्टार्ट करूया आपण. थांब ना, आधी भरून तर घे. ओके, हा म्हणजे फिलिंग करायला स्टार्ट करूया. फिलिंग करायची स्पर्धा असते ना, त्यात पण मी जिंकलो असतो. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये लोक हरतात. हे मी चेंज करतो, कुठली माझी फिलिंग करायची स्पर्धा असती तर मी जिंकला असता. आता काय झालं फिलिंग करायला? ठीक आहे ना, चालतंय ना, एवढं काय. ना, जाऊ दे. बोलले असते आता नवरा आहे म्हणून. हा, कळलं? नाहीतर खूप काही बोलले असते मी. आणि ऍक्च्युली ना आमचे बरेचसे नातेवाईक हा व्हिडिओ बघतात. तर कसं आहे, मी गावाला वगैरे असताना असं त्यांना वाटत असेल की मी तुला अरे आहो जाव करते. आणि तर आमच्यामध्ये असं काही नाहीये की असं आम्ही ठरवून आहो जाव करतो किंवा म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, माझ्या मनात आलं ना तर मी ह्याला कधी पण आहो जाव करते. म्हणजे असं डिपेंड आहे की म्हणजे सिच्युएशन काय मूड काय. कधी कधी असं जर हिला असं काय वाटलं की मला साडी वगैरे पाहिजे किंवा नेकलेस पाहिजे किंवा गळ्यातलं काय असं काही बोलू नकोस. नाही ना, सांगतोय मी फक्त. असं वागते मी तुझ्याशी. नाही, सांग, मस्ती करते का तू? एवढं सेस होतेस म्हणजे डिपेंड ऑन सिच्युएशन आहे. म्हणजे नाही, म्हणजे मला जर का मूड असेल तर मग मी आहो पण बोलते. मोस्टली मी आहोच बोलते.
हा कॅमेरा चालू झाला मी फक्त हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, तर ही अहो वगैरे बोलायचं ना, अहो ऐकता का, ओ ऐकलात का, तर समजा त्याचा मूड खूप चांगला आहे, म्हणजे मी काही मागितलं की देईन, म्हणजे एखादी शर्ट वगैरे कुठला ब्रँडेड वगैरे पटकन घेऊन दिली. मी तसा पण तुला शर्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी हा घेते. पण म्हणजे मी आयडेंटिफाय करतो की मला कुठल्या वेळी काय कुठला सिक्स मारायचा आहे. काय पण बोला सिक्स बिक्स. ओके. अरे हे भरायचं ना, एकच चम्मच घेतलास, मी मी 2 जिंकला. भरलेले. मी जिंकलो असतो. मी 2 चम्मच ठेवलेले, एक कुठे गेला? घे, रडू नकोस. हा तर मी हे सांगत होते की असं काही नाहीये की मी अरे तुरे करते किंवा हो जाओ करते किंवा नावाने हाक मारते, म्हणजे डिपेंड आहे. आणि कसं आहे ना, आम्ही अजून लव्ह स्टोरी रिव्हील नाही केले तुम्हाला, पण ही वॉज माय ज्युनियर. जेव्हा आम्ही कलिग्स होतो तेव्हा हा माझा ज्युनियर होता, ज्युनियर त्यामुळे ह्याला अहो जाहो यायला आमचं लग्न व्हावं लागलं आणि आम्ही तेव्हा गावाला जावं लागलं. तर मग तेव्हा मलाही आवडतं याला अहो जाहो करायला, पण ते जे आमचं रिलेशनशिप होतं ते आणि रूट्स तेच आहेत आमचे, म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणीसारखेच आधी राहायचो. त्यामुळे अरे तुरे पटकन एखाद्या अशा सिरियस सिच्युएशन मध्ये आणि माझा डोकासारखा भन्नाट सुटलेला असेल, चिडलेली असेल, तर मग आपोआप अरे तुरे येतं. हा तेव्हा मी पण काय बोलत नाही, जाऊन दे बोललो. पण कसं आहे ना, तेव्हा मी ज्युनियर तो हिचा. आता सिच्युएशन प्रमाणे लग्न झालं, म्हणजे चांगलं लग्न झालं, पण आता मी सिनियर वाटतो तिच्यापेक्षा. असं काही मग नाही. ती मला अहो जाओ रिस्पेक्ट, नाही तो रिस्पेक्ट असतो ना, खूप असं छान वाटतं एकदम, म्हणजे ऐकलं ना असं वाटतं सगळं काय करू याच्यासाठी, अतिशय भांडी पण घासेल, म्हणजे असा मुवमेंट असतो आमचा. ओके, मी आता दररोज तुम्हाला अहोच बोलत जाईन मग. तू नाही बोलीस तरी पण मी मदत करतो तुला, असं नाही की हा करतात ते मला पण तू मदत. ऍक्सेप्ट कर भाई, तू काय लगेच हा. उडू नको इथे. ओके. आज आम्ही रील्स शूट केले, आम्ही दोघं एवढे भांडलोय, नेक्स्ट लेवल. सुट्टी असते ना, सुट्टी, तर मला थोडं अरे किती पुऱ्या तोडतोय, विचार करायला लागतं की बाबा कसं वागायचं घरात. का एवढा त्रास देते मी? त्रासचा प्रश्न म्हणजे असं थोडं तू चिटिंग करू नको, स्वतःच्या मध्ये कमी कमी भर. कमी नाही भरते भाई, पण तुटतात माझ्या पुऱ्या किती भाई भरते काय मी. भाई, बायको आहे हा, मी तेच. तुमची. अरे भाई नाही बोलत, बाई बोलतो, बाई. बाई आहे मी. हा. ठीक आहे ना, आता लग्न झालं आपलं. मग काय बाई आहे मी. नाही तू बाई नाही. बस घ्यायचं, सुरुवात करायची मला. हा पटकन सुरुवात करा. चला ना पटापट. ओके. झालं त्या माझ्या झाल्या 10 आता पुऱ्या बटाटा रेडी तिकडे आणि ज्या ठेवा. 10 झाल्यात. आता आम्ही हे काढतो बाजूला आणि फक्त कॉम्पिटिशनसाठी लागणारे हत्यार. सगळ्यात पहिला 10 पुऱ्या कोण खाणार? मी खूप दाबून खाणार आहे भाई, गेलं तरी चालतील ना अचानक आतमध्ये. असं नको करू, ठसका लागेल. नाही मी पाणी वगैरे सगळं रेडी मला ठेवतो. तुझी खूप काळजी आहे. हा असं ठसका नको लागून दिवस. ओके. मला आधी पोटात जागा बनवते. स्टार्ट. मी जेवलो नाही माहिती आज, थोडं खूप लेट जेवलो आज, खाल्लं नाही अजून काय, म्हणजे एवढं बोला आज जिंकायचं कसं पण. सो आमचं डिसाईड झालेलं आहे, तर हा जिंकला तर मी ह्याला 5,000 देणार, आणि जर का मी जिंकले तर हा मला 5,000 देणार. हा तेच म्हणजे इन शॉर्ट, जर मी जिंकलो तर मला 5,000 भेटणार आणि ही जर हरली तर मला 5,000 भेटणार आहेत. ओके, हे फायनल. ओके चला स्टार्ट आहे, समजलं ना, जर ठीक आहे. 1 2 10. काउंटिंग करतो मी 10 पर्यंत. ओके, उलटा काउंटिंग करतो मी 10. ए यार एवढा टाइमपास नाही, 3 2 1 ठीक आहे, एवढं काय 10 हा नाही तर मग पोटामध्ये गोळा येईल. ओके ओके ठीक आहे चालेल. मग 3 पासून काउंटिंग. 3 2 हात लांब. 3 तुझा पण हात लांब. 3 2 1 स्टार्ट. शाण्या वन अरे, बोला ना. तिकट कुठली आहे? फालतू किती नाही करायची, पाणी भर त्याच्यामध्ये. तिकट मध्ये रडेन मी. बस लोक ना.
पाणीने मुद्दामून तिकीट केलंय. नॉर्मल माणूस करतो. ही पाणीपुरी जाम तिकडे खाते कोल्हापूरची आहे ना म्हणून जाम तिकडे खाते. तर अशा प्रकारे मी 5,000 रुपये जिंकलेली आहे. तुला वाटलं ना मी तुला हरवेन? तुझ्या बरोबर 10 पुरी होता ना. ऑब्विसली. मग एवढं संपवलं कशा का तू फटाफट. 5,000 पाहिजे होता मला आज. पहिल्यांदा जिंकले कुठल्या तरी गेम मध्ये. सावकाश सावकाश. आरामात. सो गाईज दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. आता मी उरलेली पाणीपुरी एन्जॉय करतो. आता एन्जॉय कर बाबा, आरामशी खातो. आणि प्लीज चॅनलला मॉनिटाईज करायला हेल्प करा. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज व्हिडिओ लाईक करा. ओके ओके बाय. बाय.